नमस्कार. मागील तासिकेला आपण पूर्ववैदिक काळातील राजकीय जीवन पाहत असताना राजसत्तेचा उदय या पहिल्या पॉईंटबद्दलची माहिती पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण सभा व समिती या दुसऱ्या पॉईंटच्या आधारे राजकीय जीवन पूर्ववैदिक काळातील समजून घेणार आहोत. तर सभा व समिती यामध्ये अशी माहिती सांगितलेली आहे की राजाच्या हातामध्ये सर्व सत्ता ही जर दिल्यास तो जुलमी बनणार नाही, यासाठी सभा व समितीची स्थापना करण्यात आली होती. पहा, या ठिकाणी पहिला पॉईंट सांगितलेला आहे सभा व समितीची, की सभा व समितीची निर्मिती कोणता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या सभा व समितीची निर्मिती करण्यात आलेली होती ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की जर एखाद्या राजाच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता जर दिली तर त्या सत्तेचा दुरुपयोग तो राजा कधीही करू शकतो किंवा तो जुलमी किंवा भ्रष्टाचारी सुद्धा बनू शकतो. असं होऊ नये म्हणून या राजावर, या राजपदावर काहीतरी नियंत्रण असलं पाहिजे, या संकल्पनेतून, या कल्पनेतून या सभा व समितीची निर्मिती करण्यात आलेली होती. सभा ही लहान समिती होती. त्यामध्ये राज्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान या सभेचे सदस्य होते. सभेच्या अध्यक्षाला सभापती असे म्हणत. सभेचे मुख्य कार्य न्यायदानाचे होते. निर्णय बहुमताने घेतला जात होता. राजासोबतच इतर सर्वांवर तो निर्णय बंधनकारक होता. पहा, सभा आणि समिती हे जे दोन सभागृह या ठिकाणी सांगितलेले आहे. तर म्हणजे जसं आज आपण पॉलिटिकल सायन्समध्ये एखाद्या संसदेचा अभ्यास करतो, त्या संसदेमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा आणि राज्यसभा असते, आहे की नाही, आणि लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त जे सभागृह असते याला आपण संसद असं म्हणतो. तर पद्धतीने या ठिकाणी राजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी सभा आणि समिती निर्मिती करण्यात आलेली होती, तर या सभा आणि समितीमधील सभा ही सर्वात लहान समिती होती. या समितीमध्ये कोणते व्यक्ती सभासद होते, त्याच्या अध्यक्षाला काय म्हणत असे, या सभेचं काम कोणतं होतं, अशी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की सभा ही लहान समिती होती. त्यामध्ये जे राज्य असेल याच्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विद्वान यांचे सभासद म्हणून नियुक्ती केली जात असे. सभेचा जो अध्यक्ष असेल त्याला सभापती असे म्हणत. आणि सभेचं मुख्य कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की न्यायदान करणे, ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो, न्यायदानाचं महत्त्वाचं कार्य ही सभा ही समिती करत असे. राजा असेल किंवा राजासोबत त्याची संपूर्ण जनता असेल, या सर्वांवर या सभेनं दिलेला निर्णय हा बंधनकारक राहत असे आणि हा जो निर्णय आहे हा बहुमताने घेतलेला राहत असे. त्यामुळे राजा असेल किंवा जनता असेल या सर्वांवर हा जो सभेने घेतलेला निर्णय आहे तो बंधनकारक असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर समितीबद्दल पाहू आपण. दुसरी महत्त्वाची संस्था म्हणजे समिती होय. एक प्रकारे ती त्या काळातील राष्ट्रीय सभा होती. अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी राज्यातील सर्व व्यक्ती एकत्र येत त्याला समिती असे म्हणत. पहा, या ठिकाणी समिती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने सभेमध्ये राज्यातील श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ विद्वान हे सभासद असत, त्याच पद्धतीने जी दुसरी महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे समिती. समिती ही एक प्रकारची एक राष्ट्रीय समिती होती असं सुद्धा याला म्हटलेलं आहे. राष्ट्रीय समिती, राष्ट्राचा दर्जा या समितीला देण्यात आलेला होता. यावरून या समितीचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. जर एखादी पेच प्रसंग निर्माण झाला असेल तर अशा वेळ प्रसंगी जे राज्यातील सर्व व्यक्ती आहे ते एकत्र येत असे आणि यालाच समिती असं म्हटलेलं आहे. समितीमध्ये राजकीय विषयाबरोबरच सामाजिक व आध्यात्मिक विषयावर चर्चा होत असे. केवळ राजकीय विषयांवरच या समितीमध्ये चर्चा होत नसेल तर जे काही सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक जे काही विषय आहे या सर्व विषयांवर या समितीमध्ये चर्चा होत असे. वादविवाद चालत असे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य होते. स्वतः राजा समितीला उपस्थित राहत असे.
समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहत असे. समितीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजाला पदावरून काढून टाकण्याचा अधिकारसुद्धा या समितीला होता. समितीच्या अध्यक्षाला ईशान असे म्हणत. ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात की पूर्ववैदिक काळातील समितीच्या अध्यक्षाला काय म्हणत असे, तर त्याचं उत्तर राहील ईशान. या समितीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, की जर एखादी राजा त्याचे जे कर्तव्य आहे या कर्तव्याला कुठेतरी पाठ दाखवत असेल किंवा जुलमी वर्तन करत असेल किंवा प्रजेवर अन्याय करत असेल, तर अशा राजाला त्या राजपदावरून काढून टाकण्याचा अधिकारसुद्धा या ठिकाणी समितीला होतं. यावरून त्या समितीचं महत्त्व किती होतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. धन्यवाद मित्रांनो. आजच्या तासिकेला आपण जे पूर्ववैदिक काळातील राजकीय जीवन होतं, तर या राजकीय जीवनाविषयीची माहिती आपण राजसत्तेचा उदय आणि सभा आणि समिती या 2 पॉईंटच्या माध्यमातून पाहिलेला आहे. उद्याच्या तासिकेला पूर्ववैदिक काळातील सामाजिक जीवन आपण पाहणार आहोत. धन्यवाद.